आपल्या माथ्यावरती एक गोष्ट लादण्यात आली होती, ती म्हणजे कुठली? तर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम लीगच्या समर्थनामुळे व मुसलमानांच्या समर्थनामुळे संविधान सभेवरती निवडून जावं लागलं, ही आपल्यावरती उपकाराची भाषा सर्वांकडून बोलली जाते. म्हणजे काय बोलल्या जाते की मुसलमानांच्या समर्थनावरती, मुस्लिम लीगच्या समर्थनावरती बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये गेले, आणि जर मुस्लिम लीगनं समर्थन केलं नसलं असतं तर कदाचित बाबासाहेब आंबेडकर हे कधीच संविधान सभेमध्ये गेले नसते आणि त्यांनी भारताचं संविधान कधीच लिहू शकले नसते. असा उपकारवाणी भाषा आपल्यावरती केली जाते की आमच्या उपकारामुळे तुमचं अस्तित्व आहे, हे असं आपल्याला बोलल्या जाते. पण ही पूर्णतः खोटं आहे, हे पूर्णतः खोटं ठरवण्यात आलं. जवी पवार यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्य लेखनातील उणिवा नावाचं जे काय पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जर मुस्लिम लीगचं समर्थन जर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं, हे जे धनंजय कीरने लिहिलेलं आहे हे पूर्णतः खोटा आणि खोटसळ असा प्रचार आहे. कारण मुस्लिम लीग बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन देऊ शकत नव्हती, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, इंडिया पार्टिशन ऑफ इंडिया असतील, या दोन पुस्तकांमधून एक चिरफाड करून टाकली होती मुस्लिम लीगची व एकंदरीत सर्व मुस्लिम विचारधारेची चिरफाड करण्याचं काम केलं होतं. त्यामुळे मुस्लिम लीगचं समर्थन बाबासाहेबांना मिळावं हे खोटा आणि खोटचा प्रचार आहे, असं जवी पवारांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चारित्र्य लेखनातील उणिवा या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. हा एक महत्वाचा दस्तावेज आणि संदर्भ आपल्या सर्वांसमोर येतो. दुसरा